बंगळुरू स्थित एका छायाचित्रकाराला ताडोबा व्यवस्थापनाने गंभीर आरोपात चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे। ताडोबा आणि लगतच्या क्षेत्रातील अनेक वाघ सध्या नजरेस पडत नसल्याने त्यांची शिकार तर झाली नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे। या गायब झालेल्या वाघांची माहिती याच छायाचित्रकाराने शिकारी टोळ्यांना दिली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या छायाचित्रकाराचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे। त्यांच्या विरोधात अनेक अशा बाबी समोर आल्या ज्यामुळे ताडोबा व्यवस्थापन चक्रावून गेले आहे। ही व्यक्ती मागील अनेक दिवसांपासून नियमित इथे सफारीसाठी येत आहे। छायाचित्र उत्तम मिळावे यासाठी तो जनावरांचे मांस जंगलात न्यायचा, जनावरांना वाघाच्या क्षेत्रात नेऊन बांधायचा। यासाठी तो रात्री बेरात्री जंगलात शिरायचा। यात काही जिप्सी चालक, पर्यटन मार्गदर्शक मदत करायचे, अशी माहिती समोर येत आहे। या सर्व संशयास्पद बाबींचा संबंध काही वाघ गायब होण्याशी तर नाही ना, असा संशय असल्याने ताडोबा व्यवस्थापनाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्याचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले। चौकशीपासून वाचवण्यासाठी त्याने तब्येतीचे कारणे पुढे करीत रुग्णालयात दाखल झाला। मात्र त्यानंतर पुन्हा ताडोबा व्यवस्थापनाने त्याची कसून चौकशी केली। या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे, अशी माहिती ताडोब्याचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली। आम्हाला एक गुप्त सूचना मिळालेली होती। त्यामध्ये एक फोटोग्राफर मतलब जे गुप्त सूचना होता त्यामध्ये आहे की ते काही अनधिकृत एरियामध्ये ते बार प्रवेश करत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलवलं होतं आणि त्याच्या आतापर्यंत आम्हाला इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आपण म्हणजे त्यांच्याकडून जे काही त्यांच्या डिजिटल डिव्हाइसेस आहे आणि फोन आहे, ते त्यांचे लॅपटॉप आहे, त्याच्या जे काही डेटा आहे ते आपण कलेक्ट केलेलं होतं आणि ते ज्या भागामध्ये त्यांच्या फिरण्याचे आपण माहिती मिळालेली आहे त्या भागाचे जे आपलं सगळे कॅमेरा ट्रॅप आहे या जे काही आहे त्या अनुषंगाने त्यांच्या हे आपण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करत आहोत।